जे निवडून आले होते आणि माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने जे पडले होते ते दोघं एकत्रित आहेत. 19ला ज्याला विजयी केले त्याला आता 24 मध्ये पराभूत करण्याची जिम्मेदारी नाना भाऊंनी माझ्यावर सोपवली आहे. जेव्हापासून नाना तुम्ही मला पक्षात प्रवेश दिलाय तेव्हापासून आमच्या बदनामीला फार सुरुवात झाली. इतके पक्ष बदलले वगैरे वगैरे. मी सांगितलं की 100 पक्ष बदलणं आणि तुम्ही एक पक्ष बदलणं सारखं आहे. त्याचं कारण काँग्रेस पक्षानं तुमच्या एकट्याला नाही तुमच्या कुटुंबाच्या 3 पिढ्याला सत्ता दिलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची अमर्याद सत्ता या लोकांच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळाली. तर एकदा तुम्ही लोकांना विचारायचं होता की माझ्या कानशिलाला ईडीची पिस्तूल लावली जाऊ काय? लोकही म्हणले असते पक्षात जाण्यापेक्षा जेलमध्ये जा. हिम्मत दाखवा. आमच्या नाना भाऊ वकील नाही काय बीजेपी म्हणत होता आओ आओ. नाना म्हणले ना ना म्हणून तर ते महाराष्ट्राचे भाऊ म्हणून ताकद लागते बघा त्यांच्याकडे. असा उंचीचा येतही नेता महाराष्ट्र तुम्हाला आढळला. आता हे 7 महिन्याचं पोट घेऊन शुगर बीपी मेहुण्याला विचारते कसं करू. मेहुणा म्हणतात तुम्ही म्हणताल तसं. पक्षात जाऊ का जेलमध्ये जाऊ? जेल मला सोसल का? नाना भाऊ त्यांच्या वडिलांनाही आमच्या जिल्ह्यात नानाच म्हणत होते. आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण स्वातंत्र्य सैनिक होते. आम्हाला अभिमान आहे. आणि अजूनमधून आपल्या जिल्ह्यामध्ये थोडा थोडा पाऊस पडायला बघा. आणि मी काल मालेगावच्या सभेत सांगितलं हे शंकरराव चव्हाण साहेबांचे अश्रू आहेत. वरून बघायला लागले रडायला लागले ते. अरे ज्या वेळेला पक्षावरती संकट आलेला आहे अशा वेळेला तुम्ही परकुटेपणा करता कशासाठी? अरे जेलमध्ये गेला असता तर जेलच्या बाहेर लाखो लोक तुमच्यासाठी बसले असते. उपाशी तापाशी हेच लोक गोरगरीब बसले असते. परंतु तुम्ही ते केलं तर नाहीच. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस मधल्या कार्यकर्त्याला वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकून देगलूरने हो की नाही. अरे एक धन्यवाद आपले साथ है मोगलाजी 66 पहिल्यांदा मी अभिनंदन करत याचं येऊन ते माझं अभिनंदन कोणाला मी नाही. खरे वाद तुम्ही आहात. अरे जे ऋण ते कावळे जे थांबले ते शिवरायांचे मावळे. म्हणून ही शिवरायांच्या मावळ्यांनी हातात घेतलेली आहे बांधवांनी. आता बघा आमच्या इथं देगलूर मध्ये मुसलमान बांधव सगळ्यात जास्त नगरसेवक मुसलमान बांधवांचे सगळे सोबत आहे. कोणीही गेलेलं नाही आणि सगळ्यांना विश्वास आहे. त्यांच्यामध्ये खूप भीती पेरली जाते. नाना 400 पार 400 पार. मला आमचे दोस्त विचारतात सही में जाता क्या की बोल रहा जी वो मोदी है कि मुमकिन है बोल रहे. अरे वो मुमकिन मुमकिन कुछ नहीं वो नमकीन है. उसको अभी ब्रेड को लगा के खाने का तुम चिंताच मत करो. अरे महाराष्ट्रामधला मराठा समाज आज शपथपूर्वक गावागावामध्ये ताकमाने नावा टाकलेला आहे की बीजेपी आमच्या गावात तुम्ही यायचं काम नाही. मेरे आंगणे में तुम्हारा क्या काम है.
अहो 2 वेळेला ऐका ऐका 2 वेळेला मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला 100 पोलीसवाले घेऊन जावं लागले. वट्ट्यावर बसावे हो एकटाच. माझे मित्र आहेत बरं काय बेटमोगरेकर साहेब, आता बोलायला सुद्धा मला वाईट वाटायला, पण मी मालेगावच्या सभेतही सांगितलं, अरे ज्या जागेवर तुम्ही फुलं वेचली त्या जागेवर गवऱ्या वेचू नका. त्यामुळे आम्ही रेस म्हणून ठेवलेली आहे. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, हैदराबादच्या तुरुंगामध्ये 10 महिने होते, आणि तुम्हाला शपथपूर्वक सांगतो वेळ आणि तर आम्हीही मनीष सिसोदिया प्रमाणे, सत्येंद्र जैन प्रमाणे, केजरीवालांच्या प्रमाणे, सोळ्यांच्या प्रमाणे जेलमध्ये जाऊ, आणि एकटा यशपाल भिंगे जेलमध्ये जाणार नाही. माझ्या देवगिरी तालुक्यातून 50,000 पोरं जेलमध्ये येतील. महाराष्ट्रातील धनगर समाज पूर्ण तुमच्या जमला. आता तर काहीच नाही, आधीच आमचं सभापती राहते. महाराष्ट्रातला मराठा समाज एकही मत त्यांना पडणार नाही. आमच्या सराठी अंतरवाडीला तुम्ही आमच्या लेकी बाई होता. अरे छोट्या छोट्या मुलांच्या पाठीवरती काट्यांचे ओळ उमटतो का, आम्ही हे विसरणार नाही. 56 इंचाचा सीना म्हणते. अरे 56 इंचाच्या छिन्याची गरज नाही या भारताला. या भारताला त्या छातीमध्ये धगधगणारं मानवतावादी हृदय पाहिजे. ते मानवतावादी हृदय या पंतप्रधानाजवळ नाही. म्हणून कसं चालते बघा तुम्ही, एखादा माफिया चढवली असला पंतप्रधान राहते, असला राहते पंतप्रधान. अहो मनमोहन सिंग किती मितभाषी, जगातला एक मोठा अर्थशास्त्रज्ञ, डिग्री वाचायला 10 मिनिट लागत होते. या बेट्याच्या डिग्रीचा पत्ताच नाही. डिग्रीचा पत्ता नाही, बायकोचा पत्ता नाही, जातीचा पत्ता नाही, दोस्ताचा पत्ता नाही, आणि कोणत्या पार्टीतून कोणाला घ्यावे त्याचाही काही पत्ता नाही. आणि माणसं उठून पळून चले पैसे घेऊन, त्याचाही ह्याला पत्ता नाही. आणि आमचे खालून 90 मास्टर मोदी मोदी मोदी, त्याच्या नाजाई औलादी असल्यासारख्या आहे ना. तुमच्या तालुक्यामध्ये इथे बीज आहे 1925 ला लावलेलं RSS. तुमच्या इथे आहे मला माहित आहे तालुक्यातून. या 26 तारखेला ध्यानात ठेवा, ज्या औलादींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, ज्या औलादींनी अहिल्यादेवी होळकरांची होळकरशाही गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, ज्या औलादींनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण काढून त्यांना क्षुद्र म्हणून लेखलं, ज्या औलादींनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या वरती मारेकरी धाडले, ज्या औलादींनी बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा चातुर्वर्ण्य मिश्रित या व्यवस्थेमध्ये छळ केला, त्या औलादीच्या पाठीमागे जायचं का आपण? जायचं का आपण? अजिबात जायचं नाही. त्यामुळं आमच्या धनगर समाज 2 नंबरचा समाज, त्यानं पण सांगितलंय आम्ही बीजेपीला एकही मत देणार नाही. न्यायालयामध्ये बीजेपीच्या एका आदिवासी संघटनेला त्यांनी विरोधात उभं केलं आणि आम्हाला हरवलं न्यायालय. त्या न्यायालयाचा मी राज्य प्रवक्ता आहे, मराठा नाही. वनवासी संघटना, आदिवासींचा वनवासी केले, ती संघटना आपल्या विरोधात उभी केली. सोय व्हा ऐका, आता मराठा देणार नाही, धनगर देणार नाही. मुसलमानाला विचारलं तर ते तर नावच काढू देणार. अरे इन्हें आया तो अभी अपना कुछ चीज खरा नहीं भाई. अरे तुम काय को चिंता करे, नाना पटोले अपने साथ में है ना, वसंतराव चौहान अपने साथ में है ना. और हिंदू मुसलमान ये मुद्दा यहाँ पे महत्वपूर्ण नहीं है, यहाँ रोटी का मुद्दा महत्वपूर्ण है, रोजगार का मुद्दा महत्वपूर्ण है. एक शायर ने कहा है, ये राम का लड्डू भी खाता है और ये रहीम की खीर भी खाता है. ये राम का लड्डू भी खाता है, ये रहीम की खीर भी खाता है. ये भूखा है साहब, इसे कहां मजहब समझ आता है. आम्ही या विचारधारेचे आहोत. म्हणून गोडसेच्या बाजूने तुम्ही जाता का गांधीच्या बाजूने जाता? अरे इथला मुसलमान वेगळा या भारतातला, इथला हिंदू वेगळा आहे. कारण
ज्या वेळेला बॅरिस्टर जिनाला गांधीजींनी विचारलं होतं तुम्ही वेगळ्या देशाची मागणी करताय तर मग त्या देशाचा पाया काय आहे, त्यावेळेला बॅरिस्टर जिना म्हणाले होते माझ्या नव्या देशाचा पाया माझा मुसलमान धर्म आहे. गांधी म्हणाले मग माझ्या भारतातले मुसलमान तुमच्या सोबत येतील का? त्यावेळेला जिना म्हणाले मी आव्हान करीन आणि निश्चितपणानं हा मुसलमान येईल. झालं काय? इतिहास काढून पहा. इतिहासामध्ये तुमच्या असं लक्षात येईल या भारतातला मुसलमान जिनांच्या मागे गेला नाही, तो गांधीच्या मागे गेला. हे जरा समजून घेण्याची गरज आहे बांधवांनो. आणि म्हणून आपण मंडळींनी या ठिकाणी हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की हे 400 पार जाणार आहे. मी त्याच्याबद्दल बोलत होतो. मराठा समाज सोबत नाही, धनगर समाज सोबत नाही, मुसलमान सोबत नाही, बौद्ध समाज सोबत नाही, मातंग समाज सोबत नाही, लिंगायत समाज सोबत नाही. वर जर गेला तुम्ही उत्तर भारतामध्ये तर 4 दिवसापूर्वी टाइम्स मध्ये बातमी आलेली होती. काशीच्या विश्वेश्वराच्या मंदिराजवळ राजपुतांची जात पंचायत भरली. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारच्या राजपुतांनी एका सुनामध्ये सांगितलं या वेळेला आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही. त्याच्यावर जाऊन पंजाब आणि हरियाणामधल्या जाट आणि शिखांनी सांगितलं. आमचे लोक तिथे दिल्लीच्या दारावरती बसले होते, त्यांच्या अंगावरती यांनी लाठ्या चालवल्या, खिळे लावले, रबराच्या गोळ्या मारल्या है ना. त्या लोकांना पळून लावण्याचं काम केलं, त्यांना बदनाम करण्याचं काम केलं. 850 शेतकऱ्यांचा त्या आंदोलनामध्ये मृत्यू झालाय. म्हणून शीख आणि जाटांनी हे ठणकावून सांगितलं या वेळेला आम्ही बीजेपी सोबत जाणार नाही. म्हणजे मराठा नाही, धनगर नाही, लिंगायत नाही, मातंग नाही, बौद्ध नाही, मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, व राजपूत नाही, व जाट नाही, शीख नाही. आता एवढे मोठमोठे समाज जर बीजेपी सोबत जाणार नसतील तर मग सांगा याला काय अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधून वोट आणायचं काय? कसे जाणार आहे, कसे जिंकणार आहे? म्हणून हे डोक्यातून आपण काढून टाका आणि या तालुक्यामधला सद्भाव राखा. आणि येणाऱ्या 26 तारखेला आपण यावेळेला उमेदवार पण कसा दिलाय, खानदानी माणूस दिलाय. त्याचे काही कारखाने नाहीत, काही नाही, आपल्यासारखा साधा माणूस आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं 2 गणलक्ष बोके एकत्रित आहे. आणि या वेळेला ऐका थोडे, 1 मिनिट ऐका, एकच या वेळेची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. त्यातल्या पहिल्यांदा वोटिंग करणारे जे माझे तरुण पोरं बघायले त्यांच्यासाठी मी आवाहन करतो, हे ऐतिहासिक इलेक्शन आहे. नाना ऐतिहासिक कसं, एक बटन तुम्ही दाबल्या तर 2 उमेदवार पडणार आहेत. एक बटन दाबलं तर 2 उमेदवार पडणार आहे. आणि त्यामुळे 26 तारखेला बटन दाबायचंय. मी त्याला सगळ्या ठिकाणी सांगायला लागलो. सध्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळा खूप आहे आणि एक टरबूज महाराष्ट्रामध्ये लई माजले. नांदेडवाले 26 तारखेला ते टरबूज कापणार आहेत. कापणार आहेत का नाही? माझा आवाज येणार होते बीजेपीचे लोक आहेत मागे. माझे 26 तारखेला कापायचं ना. हा, व्हेरी गुड. हा, येणाऱ्या 4 दिवसामध्ये बांधवांनो पैशाचा महापूर येईल, दारूचा महापूर येईल, हिंदू मुसलमान होईल, कुठल्या तरी आपल्या धार्मिक स्थळाला काहीतरी करतील, पुतळ्याला काहीतरी करतील. डोकं शांत ठेवायचंय. आपल्या मधलेच काही चित्र त्यांनी पोचलेले आहे, ते चित्र फिरायले रात्री बेरात्री, त्यांच्या ढोंगावर लाथा मारायचं काम तुम्हाला करायचंय. या इलेक्शन मध्ये माफी नाही, नाहीतर बघू घेऊ काहीतरी होते, हे आम्हाला माहित नाही का, कोणी येऊन काय करावे. माती होऊन जाईल सगळी. देश हुकुमशाहीच्या वाट्यावर चाललाय. हे हिटलरला मारणारे, मुसोलिनीला मारणारे अवलटले त्यांचा आदर्श आहे. हे कधीच देशाचे होऊ शकत नाही. पाठीमागे कधी देशाचे झाले नाही, पुढेही कधी देशाचे होणार नाही. हे जरा समजून घेण्याची गरज आहे. आजचं संकट लोकशाहीवरचं संकट आहे. आजचं संकट हे आपल्या संविधानावरचं संकट आहे. म्हणून जाता जाता एका शायराच्या 4 ओळी तुमच्या पुढे वाचतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो. आपण बोलतच होतो, 4 दिवस आणखी बोलणार. ऐका, ही कविता मला आत्ता सापडली. भोशीकर साहेब काय लिहिलंय बघा, ऐका जरा मन लावून ऐका. कोई आया था गंगा का लाल बनकर, कोई आया था गंगा का लाल बनकर, रह गया
अंबानी अडानी का दलाल बनकर, कोई आया था गंगा का लाल बनकर, रह गया अंबानी अडानी का दलाल बनकर। कपड़ों से ज्यादा बिक गए कफन, कपड़ों से ज्यादा बिक गए हैं कफन। अंधभक्त कहते हैं मजबूत हाथों में है वतन, अंधभक्त कहते हैं मजबूत हाथों में है वतन। कबीरा तेरे जगत में उल्टी देखी रीत, कबीरा तेरे जगत में उल्टी देखी रीत। अनपढ़ ढोंगी राज करे और शिक्षित मांगे भी, अनपढ़ ढोंगी राज करे और शिक्षित मांगे भी। म्हणून या अनपढ़ ढोंगी या जुमलेबाजाला 24 मध्ये या महाराष्ट्रातच आपल्याला संपवायचं आहे। आणि अतिशय सुशिक्षित मानवतेनं कातोकात भरलेलं ज्याचं हृदय आहे अशा राहुल गांधींना आपल्याला पंतप्रधान पदावरती विराजमान करायचं आहे। अरे जिसको तुम पप्पू कहते वो तो मोदी का पापा है, इतना ही ध्यान में रखो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।